नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, तुमच्या आयुष्यातून काही लोकांना दूर करण्याची वेळ आली आहे. सर, काही लोक आपल्या आयुष्यात इतके जवळचे असतात की त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण प्रत्येक जवळची व्यक्ती आपल्यासाठी चांगलीच असेल असं नाही. कधीकधी काही नाती अशी असतात जी आपल्याला आनंदापेक्षा जास्त दुःख देतात, प्रेमापेक्षा जास्त जखमा देतात आणि आधारापेक्षा जास्त ओझं बनतात. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे अशा लोकांना आपण ओळखतो पण स्वीकारत नाही. कारण आपल्याला त्यांच्याशी असलेला इतिहास दिसतो, त्यांच्यासोबत घालवलेला वेळ दिसतो, पण ते आज आपल्याला काय बनवत आहेत हे दिसत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, कारण आज आपण अशा काही चिन्हाबद्दल बोलणार आहोत जी सांगतात तुमच्या आयुष्यातून काही लोकांना दूर करण्याची वेळ आली आहे. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, जर एखादी व्यक्ती सतत तुमची किंमत कमी करत असेल. प्रत्येक माणसाला आयुष्यात प्रेमाची गरज असते, आदराची गरज असते, स्वतःला महत्त्वाचं वाटण्याची गरज असते. पण काही लोक असे असतात जे तुमच्या प्रत्येक यशावर सावली टाकतात. तुम्ही काही चांगलं केलं तर त्यांना आनंद होत नाही, तुम्ही पुढे गेलात तर त्यांना अस्वस्थ वाटतं. ते उघडपणे विरोध करत नाहीत, पण त्यांच्या शब्दांमध्ये, त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये एक विचित्र टोचणी असते. तुम्ही एखादी चांगली बातमी सांगितली की ते म्हणतात, अरे यात एवढं काय मोठं आहे, हे तर कुणीही करू शकतं, नसीब चांगलं होतं म्हणून झालं. हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि सर्वात वाईट म्हणजे तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला सुरुवात करता. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला तुमचे यश पाहून आनंद होत नाही ती व्यक्ती तुमच्या जवळ असण्यास पात्र नाही. नंबर 2, जर प्रत्येक भेटीनंतर तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जात असाल. काही लोक आपल्याला ऊर्जा देतात, त्यांच्यासोबत बोललं की मन हलकं होतं, तर काही लोक आपली ऊर्जा शोषून घेतात. त्यांच्या प्रत्येक संभाषणात तक्रारी असतात, नकारात्मकता असते, दोषारोपण असतात. तुम्ही त्यांना मदत करता, त्यांचं ऐकून घेता, त्यांच्यासाठी वेळ देता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळतं? थकवा, अस्वस्थता आणि मानसिक गोंधळ. जर एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्हाला सतत रिकामं वाटत असेल तर त्या नात्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कारण प्रेम आणि मैत्री ऊर्जा देण्यासाठी असते, ती हिसकावून घेण्यासाठी नाही. नंबर 3, जर ते फक्त गरज असताना तुमची आठवण काढत असते. एक सत्य सांगते, काही लोकांना तुम्ही नाही, तुमची गरज असते. जेव्हा त्यांना मदत हवी असते तेव्हा ते तुमच्याजवळ येतात. जेव्हा त्यांना पैसे हवे असतात तेव्हा फोन करतात. जेव्हा त्यांना आधार हवा असतो तेव्हा तुमची आठवण येते. पण तुमच्या अडचणीच्या वेळी ते कुठेच दिसत नाही. तुम्ही रडत असता आणि ते व्यस्त असतात. तुम्ही तुटत असता आणि त्यांच्याकडे वेळ नसतो. नातं तेच खरं ज्यात दोघेही एकमेकांसाठी उभे राहतात. फक्त एकानेच भार उचलायला हे नातं नसतं, ही सवय असते, आणि काही सवय सोडणं आवश्यक असतं. नंबर 4, जर ते तुमच्या स्वप्नांची थट्टा करत असते. प्रत्येक माणूस काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहतो, पण स्वप्न पाहणे इतकंच महत्त्वाचं असतं त्या स्वप्नांना योग्य लोकांची साथ मिळणं. जर एखादी व्यक्ती सतत म्हणत असेल, हे तुझ्याने होणार नाही, स्वप्न बघणं बंद कर, तू कोण आहेस एवढं मोठं करण्यासाठी, तर ती व्यक्ती तुमच्या भविष्याला मर्यादा घालत आहे. जगात लाखो लोक अपयशी होतात, पण त्याहून जास्त लोक दुसऱ्यांच्या नकारात्मक शब्दांमुळे प्रयत्नच करत नाहीत. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारी लोक जवळ ठेवा,
आणि ती स्वप्न मारणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा. नंबर 5, जर त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःला हरवत असाल, हा सर्वात मोठा संकेत आहे. जर एखाद्या नात्यात राहण्यासाठी तुम्हाला तुमचं खरं व्यक्तिमत्व बदलावं लागत असेल, तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागत असेल, तुमच्या भावना दाबवल्या लागत असतील, तर ते नातं तुमच्यासाठी योग्य नाही. खरं प्रेम, खरी मैत्री तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. ती तुम्हाला स्वीकारते, तुमच्या अपूर्णतेसह, तुमच्या कमतरतांसह, तुमच्या सत्यासह. जर एखाद्या नात्यामुळे तुम्ही स्वतःलाच ओळखेनासे झाला असाल, तर त्या नात्यांपासून दूर जाण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, काही लोकांना दूर करणं म्हणजे त्यांचा द्वेष करणं नाही. काही वेळा स्वतःला वाचवण्यासाठी अंतर ठेवावं लागतं, कारण प्रत्येक वेळी हृदयाने निर्णय घेतला तर जखमा वाढतात. कधीकधी स्वतःच्या शांततेसाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी काही लोकांना मागे सोडणं आवश्यक असतं, कारण आयुष्य खूप छोटं आहे. अशा लोकांसाठी ते वाया घालवायला जे तुमची किंमतच ओळखत नाहीत. मित्रांनो, जर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं एक तरी चिन्ह तुम्हाला कोणाची आठवण करून देत असेल, तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि लक्षात ठेवा, ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. कारण तुम्ही लोकांच्या स्वीकारावर नाही, तर तुमच्या स्वतःच्या मूल्यावर जगता. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.